महाविकास आघाडीला लोकसभेमध्ये जास्त जागा जास्त टक्के मतं मिळणारे अगदी 5% फरक भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये कसं पाहताय? नाही, आज सर्वेमध्ये काय काय आलेला मी तर पाहिला नाही. आता तुम्ही बोललात, तुम्ही सांगताय म्हणून मला लक्ष मी तिकडे. पण मुळात प्रश्न असा आहे की हे सर्वे सगळे मध्य प्रदेशातले आमच्या बाजूला होते, छत्तीसगडचे होते. जर थोडी बेईमानी झाली नाही तर या सर्वेप्रमाणे निकाल येईल. चांगली स्थिती महाविकास आघाडीसाठी जे ग्राउंड रियालिटी तुम्हाला नाही, महाविकास आघाडी कारण दुसऱ्यांचे पक्ष फोडून दुसऱ्याचं घर उजाडून स्वतःचं घर तुम्ही सावरताय किंवा घर सजवताय तर हे लोकांना कधी आवडणार नाही आणि त्याचा परिणाम महायुतीला भाजपला भोगावं लागेल. नाही, बेईमानी झाली ना. पक्ष फोडलेत ना, दुसऱ्यांचे चिन्ह घेतलेत, पक्ष फोडला आणि पक्ष संपवण्याचं काम केलं आहे. लोकांची घरं अशा पद्धतीनं फोडायची आणि स्वतःचं घर सजवायचं तर लोक थोडी ॲक्सेप्ट करणार आहे. त्याचं उत्तर जनता देईल निवडणुकीच्या मतदानाच्या माध्यमातून. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी महावितरणचे अधिकारी आहेत त्यांना धमकी दिलेली आहे. त्याची ऑडिओ क्लिप व्हायरल होते आहे. तुम्ही बदली करून घ्या, नाहीतर त्यांनी धमकी दिली आहे की जीवे मारण्याची तर धमकी दिली आहे. कसं बघताय? नाही बघा, आत्ताच्या मी कोणाचं समर्थन करतो असं नाही, परंतु प्रशासन खूप आता माजलेलं आहे. सत्ताधाऱ्यांचा अंकुश राहिलेला नाही. कारण सत्ताधारी आणि प्रशासन, सरकार आणि प्रशासन मिळून भ्रष्टाचार करत आहेत. त्यामुळे हे एकदम सगळा प्रशासन आता जनतेचे कामं करायसाठी, जनतेचे प्रश्न सोडवायसाठी अजिबात तत्पर नाही, इच्छुक नाही. आणि लोकांना वेटीस धरणं, लोकांच्याकडून पैसे घेणं, पैसे घेतल्याशिवाय काम न करणं हे सर्रास चाललेलं आहे. उद्रेकातून एखाद्या आमदारांनी जर ही भूमिका मांडली असेल तर मी त्याचं समर्थनच करतो. सत्ताधारी आमदार त्याचं जर ऐकत नसतील तर मग कुणाचं ऐकत असणार? जे मुख्यमंत्र्यांच्या बाजूला बसतात त्यांचं जर प्रशासन ऐकत नसेल, त्यांचे वितरणचे किंवा अधिकारी ऐकत नसतील MSEBचे, तर महाराष्ट्रामध्ये काय आलबेल असेल? महाराष्ट्रातील गरीब माणसांनी कुणाकडे बघायचं? याचं उत्तर आहे ना याच्यामध्ये. तुम्ही विना ते नसन मला प्रकाश आंबेडकरांच्या सभेच्या संदर्भात विचार होता तेवढं विचारावं तुम्ही. आता तुम्ही काय म्हटलेत मी त्याच्यावर उत्तर देणार नाही. प्रकाश आंबेडकरजी सभा होत आहे, सभा चांगली व्हावी अशी आमची इच्छा आहे. पण प्रकाश आंबेडकरांजींना आणि वंचित आघाडी आणि काँग्रेस आम्ही आघाडी व्हावी अशा बहुसंख्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे. आणि ती आघाडी झाली तर महाराष्ट्रामधल्या सत्ता परिवर्तनाला खूप मोठी संधी आहे. आणि मला वाटतं की आमची सगळ्यांची इच्छा आहे की प्रकाश आंबेडकरांजींनी महाविकास आघाडीसोबत यावं. सुनील केदार यांची ज्या तडकाफडकीने आमदारकी रद्द करण्यात आली, काल रविवारी असताना नोटिफिकेशन निघाला, कसं तुम्ही पाहता याकडे? अपेक्षा अनेकांना होती, मात्र खूप घाईने झाला. नाही, विरोधकांना संपवण्याचा हा वेळाच उचलला आहे. 141 खासदारांचं निलंबन करणं, घाईघाईमध्ये निवडणूक आयोगाची स्वायत्तता संपवणं आणि सरकारविरुद्ध बोलायसाठी बंदी आणणं, त्याला देशद्रोही ठरवणं, अशा प्रकारचे कायदे करून या देशातील लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम सुरू झालं आहे. त्याचप्रमाणे विरोधकांनाही संपवण्याचं काम सुरू झालेलं आहे. ज्यावेळेस सुधीर पारवेंना सजा झाली, स्थगिती मिळेपर्यंत त्यांची आमदारकी 24 तासात रद्द केली नाही. बच्चू कडूंच्या संदर्भात स्थगिती मिळेपर्यंत रद्द झाली नाही. सुनील केदारांच्या संदर्भात होते. यातच त्याचं उत्तर आहे की सुनील केदार नागपूर जिल्ह्यात ज्या ग्रामीणमध्ये आणि शहरामध्ये त्यांचं वर्चस्व होतं, सर्व निवडणुका त्यांनी एकतर्फी जिंकल्या. जिल्हा परिषदेमध्ये भाजपचा दारुण पराभव झाला. ग्रामीण भागामध्ये काँग्रेसच्या शिवाय सुनील केदारांनी भाजपला उभं राहू दिलं नाही. त्याचा बदला त्यांनी घेतला. बदला घेऊन घाईघाईमध्ये आमदारकी रद्द केली. आणि हे दिसतंय विरोधकांना संपवण्याचं जे षडयंत्र जेवढे सुरू आहे ते लोकशाही संपवण्यासाठी त्या दिशेने त्यांचं पाऊल पडते आहे. हिंदू गर्जना सभेचे अध्यक्ष धनंजय देसाई यांनी असा आरोप लावला की आसाराम बापू यांना पोक्सो अंतर्गत काँग्रेसने जेलमध्ये टाकलेलं आहे. आणि आता त्यांनी असंही आवाहन केलं की 2024 मध्ये संतांच्या नावाने, धर्माच्या नावाने मतदान करा. असं आहे की कायद्यापेक्षा कोण श्रेष्ठ आहे?
आता कायदा जर मान्यच नसेल त्यांना तर ते अशा पद्धतीचं स्टेटमेंट करतील. आसाराम असू देत की घासाराम असू देत किंवा झासाराम असू दे, एक ना एक दिवस अडचणीत येणारच आहे. कायद्याने काम होतं. त्यांनी आम्ही आतमध्ये टाकलं म्हणण्यापेक्षा त्यांनी जे काही कृत्य केलं असेल तर ते कायद्याच्या आणि न्यायालयाच्या आणि चौकशीच्या माध्यमातून त्यांना ती सजा झालेली आहे. त्यामुळे दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा आपण कायद्यावर विश्वास आहे की नाही हे त्यांनी सांगावं. सध्या अजितदादा पंतप्रधान नरेंद्र मोदींचं खूप नाव घेतात. आता ते म्हणाले की पंतप्रधान पदासाठी मोदींना काही चॅलेंजच नाहीये, कुठलाच चॅलेंज नाही, कुठलं नावच नाहीये. असं नाही, बरोबर आहे ना. अजितदादा म्हणतायत ते बरोबर आहे, कारण त्यांचं पाप धुतलेलं आहे. ते आता स्वच्छ झाले आहेत. त्यांच्या अंगावरचे डाग गेल्यामुळं दुसऱ्याच्या अंगावरचे डाग त्यांना दिसणं कमी झालं आहे. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.